तुम्हाला माहित आहे का, अमेरिकेत अशी एक कायदेशीर तरतूद आहे ज्यात निवडणुकीशिवाय सुद्धा राष्ट्राध्यक्षांना सत्तेवरून खेचलं जाऊ शकतं. याला म्हणतात अमेरिकन राज्यघटनेतील 25वी अमेंडमेंट म्हणजेच सुधारणा. 1963 मध्ये जॉन एफ केनेडी यांच्या हत्येनंतर ही दुरुस्ती करण्यात आली. याचा मुख्य आदेश हा होता की जर राष्ट्राध्यक्ष अचानक काम करण्यास असमर्थ ठरेल तर सत्ता रिकामी राहू नये. पण यातलं कलम 4 हे सर्वात जास्त शक्तिशाली आणि वादग्रस्त आहे. कलम 4 काय सांगतं तर उपराष्ट्राध्यक्ष आणि मंत्रिमंडळातील बहुसंख्य सदस्यांना असं वाटलं की राष्ट्राध्यक्ष शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या आपलं कर्तृत्व पार पाडण्यास असमर्थ आहेत तर ते तसं लेखी स्वरूपात संसदेला कळवू शकतात. निवडणुकीशिवाय उपराष्ट्राध्यक्ष तात्काळ कार्यकारी राष्ट्राध्यक्ष बनतात. विशेष म्हणजे यासाठी राष्ट्राध्यक्षांना समितीची गरज नसते. जर राष्ट्राध्यक्षांनी याला विरोध केला तर शेवटी संसदेत मतदान होतं. तिथे 2/3 बहुमत मिळालं तर राष्ट्राध्यक्षांना कायमचं बाजूला केलं जाऊ शकतं. आता प्रश्न येतो, असं कधी घडलंय का? इतिहासात 25व्या दुरुस्तीचा वापर काही वेळा झालाय, पण तो केवळ तात्पुरता कारणांसाठी. कलम 4चा वापर करून एखाद्या राष्ट्राध्यक्षाला बळजबरीने पदावरून काढण्याची वेळ आजपर्यंत कधीही आलेली नाही. 2020च्या कॅपिटल हिल हिंसाचारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात याचा वापर करण्याची मागणी झाली होती, पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही. तुम्हाला काय वाटतं, अमेरिकन लोकांचं ट्रम्प विरोधी धोरण बघता आता याचा वापर होऊ शकतो का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरीला.